आता छबी सेवा फाउंडेशन हे गेले 6 वर्षापासून नॉर्थ ईस्ट म्हणजे अरुणाचल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम या आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग अँड अवेअरनेसवर काम करते. गेले 6 वर्षात आम्ही 50 ते 55 स्क्रीनिंग कॅम्प केलेले आहेत आणि आतापर्यंत आम्ही स्क्रीनिंग केल्यावर आमच्या निदर्शनास आले की नॉर्थ ईस्टमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. गॅस्ट्रिक प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या खानपानाच्या पद्धतीमुळे त्यांना होणारे पोटाचे कॅन्सर, लेडीजमध्ये स्वच्छता नसल्यामुळे होणारे ब्रेस्टचे कॅन्सर, अशा विविध प्रकारच्या कॅन्सरने हा भाग व्यापलेला आहे. आणि सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने सुद्धा नॉर्थ ईस्टकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे, कारण की तिथल्या भागापर्यंत आपण कोणीच पोहोचू शकत नाहीये, कारण तिथे ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे एक साईडला म्यानमारची बॉर्डर आहे, एक साईडला बांगलादेश आहे, एक साईडला तिबेट आहे, एक साईडला चायना आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि तिथल्या लोकांना आपण अजूनही आपले मानत नाही. आपण त्या लोकांना अजूनही चायनीजच समजतो किंवा नेपाळी समजतो, पण ते आपल्यापेक्षा जास्त हिंदू आहेत, ते आपल्यापेक्षा जास्त भारतीय आहेत आणि त्यांना जर आपण आपल्या भाषेमध्ये, ते हिंदी सगळे समजतात. 7 राज्यांमध्ये हिंदी चांगल्या पद्धतीने बोलली जाते आणि छबी सेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही 7 राज्यांमध्ये काम करतो. तिथल्या लोकांची स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांना जे काही पुढील मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन आम्ही देतो. मग ते चेन्नईला जातात, हैदराबादला जातात, दिल्लीला जातात, कारण त्यांना कनेक्टिव्हिटी ती जवळ आहे. मुंबई थोडं त्यांच्यापासून लांब आहे. तरी सुद्धा काही जे मुंबईत येणारे पेशंट आहेत त्यांना राहण्याची सोय, त्यांना इतर छोटे मोठे जे काही सुविधा हव्यात त्या आम्ही त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. मॅडम जी, नवी महानगरपालिकेच्या माध्यमातून कॅन्सरच्या संदर्भात आता एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, काय सांगा? आता आपण सध्या कॅन्सर स्क्रीनिंगचं सुरू केलेलं आहे. आपण जसं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर हे फार महत्त्वपूर्ण आहे. बिकॉज जेव्हा आपण रुग्ण सापडल्यानंतर ट्रीटमेंट करण्याच्या आधी आपण पहिल्यांदाच जर पूर्व काळजी घेतली, पूर्व निदान करणं किंवा त्या संबंधीचे योग्य त्या उपाययोजना करणं त्या फार महत्त्वपूर्ण असतात. त्या अनुषंगाने आपण स्क्रीनिंग करतोय, जेणेकरून वेळेत आपल्याला रुग्ण सापडला तर त्याच्यावर आपण योग्य उपचार करू शकतो आणि तो आपण जो वाढणारा जो प्रॉब्लेम आहे तो कमी करू शकतो आणि रुग्ण नक्कीच बरे होतात. तर हे फार महत्त्वपूर्ण आहे. ओके, थँक्यू. जो काही फाउंडेशन डे साजरा केला त्याचं उद्दिष्टच हे होतं की त्या पेशंटला एक आनंद मिळावा, त्या दुःखातनं ते बाहेर यावे. त्याच्यासाठी आज आम्हाला गंधार संस्था ठाणे आणि अनिल लाड सर आहेत, मॅडम आहेत, यांनी आम्हाला आजच्या ह्या कार्यक्रमासाठी सपोर्ट केला, मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल मी ह्या दोन्ही संस्थांचा आणि या दोघांचेही आभार मानतो.